कारल्याची भाजी 15 दिवसातून एकदा तरी खाल्लीच पाहिजे, आरोग्यासाठी चांगली असते. तर आता मी कारली स्वच्छ धुवून घेणार आहे आणि ती कापून घेणार आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकून आपण चुरडून घ्यायची आहे व्यवस्थित. चुरडल्यामुळे त्यातील बिया निघतात आणि त्यामुळे पाण्यात आपण जेव्हा ही टाकतो तेव्हा तळाशी सगळ्या बिया राहतात आणि आपण भाजी निथळून काढूया. आता तेल गरम झाल्यावर राई टाकूया. राई तडतडली की त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला लसूण टाकायचं आहे. लसूणसुद्धा परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मसाला, हळद, धना जिरा पावडर टाकून आपण परतून घेऊया मसाले. आणि आता ह्याच्यामध्ये कारल्याची भाजी टाकायची. व्यवस्थित परतून झाल्यावरती सगळीकडे मसाला लागला पाहिजे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता आपण ह्याच्यावर ताट ठेवूया, त्याच्यावर पाणी ठेवूया आणि आपण 15 मिनिटांनी भाजी शिजली की नाही ते आपल्याला कळतंच. आता गूळ टाकून व्यवस्थित परतून घेऊया.